हे बघ, अनुभव सांगायचा तर आज मी 29 वर्ष या क्षेत्रात काम करते आणि मला ज्या मालिकेत स्वतःला बघायला आवडेल अशीच मालिका मी करू शकते. फक्त करायची म्हणून मालिका करणं मला संभव नाही जमत. नाटकात जे तुम्ही शिकला आहात त्याच्या शिदोरीवर तुम्हाला इतर माध्यमात काम करणं सोयीचं जातं, सोपं जातं. कलाकाराला रिटायरमेंट नसते. तो कितीही वर्षापर्यंत कलेचा उपासक असू शकतो. किंवा या क्षेत्रामध्ये यश जसं पटकन मिळतं तसं अपयशही येतं. एक कलाकार जेव्हा दिसत नसेल याचा अर्थ तो काम करत नाही असं नाही, तो त्याच्या कलेवर तेव्हाही काम करतच असतो. तसं प्रेक्षक म्हणून तुम्ही काय तयारी करून येता? तुम्हाला माहित असतं का की आपण काय बघायला जातोय, ते कोणी लिहिलंय, ते लिहिणारे कोण आहे? माझे सासरे 23 वर्ष CID करत होते, त्यामुळे त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे, दांडगा आहे. आणि अर्थात तुम्ही कोणाची तरी मुलगी आहात म्हणून तुम्हाला काम मिळेल, पण तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला पुढचं काम नाही मिळणार. क्षेत्रातले आई बाबा असून फसवणूक माझ्याही बरोबर झालेली. आपल्या मराठीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे ग्रुप्स व्हायला लागलेले आहेत. आपल्या लोकांबरोबर काम करायचं, आपल्या लोकांचंच कौतुक करायचं. की कलाकार का चित्रपट आणि नाटक छान वाटतं? कारण एखादा माणूस तुमचं नाव बघून तुमच्यासाठी तिकीट काढून तुमचं काम बघायला येतो. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात? मस्त. तू कसा आहेस? एकदम मस्त. तुमच्या या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं सध्या मधुरव हे नाटक चालू आहे, त्या नाटकाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? खरं तर मी खूप ठिकाणी हे सांगते आहे आणि मला असं वाटतं ते महत्वाचंही आहे. कारण हे एक फक्त नाटक नाहीये, तर मधुरव बोरू ते ब्लॉग असं त्याचं पूर्ण नाव आहे. तर मराठी भाषेचा बोरू पासून ब्लॉग पर्यंतचा प्रवास, म्हणजे 2000 वर्षांचा जो प्रवास आहे तो आम्ही गोष्ट रूपात रंजक पद्धतीने दाखवतो. त्यामुळे हे नाटक फक्त माझं किंवा आम्ही केलेली एक निर्मिती इतकंच मर्यादित नाहीये, तर हे नाटक सगळ्यांचं आहे. कारण आपली मातृभाषा सगळ्यांची आहे. बरोबर. आणि मातृभाषा आपल्याला त्याचा अभिमान असतो, कौतुक असतं, आपण वापरायचा प्रयत्न करतो. पण आपल्या भाषेचा इतिहास आपल्याला माहितीये का? आपल्या भाषेची ओळख आपल्याला माहितीये का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नाटकामध्ये मिळतात. आणि हे जे नाटक आहे ते करमणुकीच्या माध्यमातून थोडंसं प्रबोधन करणारं असं नाटक आहे. पण प्रत्येक मराठी माणसाने पाहावं असं हे नाटक आहे. कारण खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मी MA केलं आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याच भाषेची मला पुरेशी ओळख नाहीये. आणि मग नवीन पिढीला आपण काय सांगणार की का मराठीत शिका, का मराठी शाळेत जाणं गरजेचं आहे, का मराठीतून शिकणं गरजेचं आहे, मराठी वाचणं वापरणं गरजेचं आहे. तर त्या भाषेची श्रीमंती जर आपण त्यांना दाखवू शकलो आणि ती जर मनोरंजनातून दाखवली तर ती त्यांना जास्त भिडेल. आणि म्हणून हा एक प्रयत्न आम्ही सुरू केला. आणि आज मला अतिशय आनंद होतो की नाटक व्यवसायातल्या कुठल्याही मदतीशिवाय आज मी त्याचे 40 प्रयोग केलेले आहेत. अरे वा. आणि खूप चांगल्या ठिकाणी आदराचे मानाचे प्रयोग करायला आम्हाला मिळाले आणि अजूनही याचे प्रयोग चालू आहेत. त्यामुळे यामध्ये हा विषय जेव्हा मांडायचं ठरलं त्यावेळेला मला असं वाटलं की मला ज्या पद्धतीने तो सांगायचा आहे विषय, तर त्या पद्धतीने मला सांगता यावा म्हणून त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्ही मीच करायचं ठरवलं. अरे वा. आणि पहिल्यांदाच मी निर्मितीही केली, दिग्दर्शनही केलं आणि मी स्वतः कामही करते त्याच्यात. माझ्या बरोबर अजूनही 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आम्ही 3 जण काम करतो आणि खूप छान प्रयोग होत आहेत. त्यामुळे माझी भूमिका ह्याच्यामध्ये खरं तर तिहेरी, बाहेरनं बघायला तिहेरी आहे, पण तरी मी चौपदरी म्हणेन अशासाठी की निर्माती आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेत्री आहे. या 3 बाजू झाल्या. पण दर प्रयोगामध्ये मला खूप शिकायला मिळतं. त्यामुळे विद्यार्थिनीची अजून एक 4थी भूमिका सुद्धा मी याच्यामध्ये दर प्रयोगात निभावत असते. अच्छा. मॅडम, तुम्ही आतापर्यंत बरीच नाटकं केली आहेत, बऱ्याच मालिका केल्या आहेत, बरेच चित्रपट केलेत. तर तुमच्याकडून या आतापर्यंतच्या तुमचा एक्सपिरियन्स ऐकून घ्यायला आवडेल किंवा तुमचं जे लर्निंग आहे, जसं आपण काम करत जातो तसं आपण शिकत जातो, ते तुमचं लर्निंग ऐकायला आवडेल.
खरं सांगायचं तर मी सगळ्यात आधी तुला सांगते, मला मॅडम नको म्हणूस. उगीच एक काहीतरी काय नाही, तू मला मधुरा म्हणू शकतोस किंवा फार फार तर ताई म्हणू शकतोस. आजकाल सगळे ताई म्हणायला लागलेत मला. पण हरकत नाही. आणि हे बघ, अनुभव सांगायचा तर आज मी 29 वर्ष या क्षेत्रात काम करते, त्यामुळे हा जो अनुभव मी सांगायला बसले तर आपल्याला हा पॉडकास्ट पुरणार नाही. पण एक सांगेन की सुरुवात तशी माझी नाटकापासून झाली. एकांकिका स्पर्धा, आमची स्वतःची संस्था आहे रंगरश्मी नावाची, वेलणकरांची, त्याची नाटकं. तर त्या निमित्ताने खरं तर नाटकातून सुरुवात झाली, पण व्यावसायिक दृष्ट्या नाही. म्हणजे घरातली नाटकं, एकांकिका किंवा स्पर्धा अशा पातळीवर ते होत होतं. पण त्यानंतर मी पहिली मालिका केली ती 11वी मध्ये, आणि त्याच्यानंतर पहिला चित्रपट केला तो 13वी मध्ये. त्यानंतर मग मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमातून काम करत गेले. मग जाहिरात माध्यम आलं, आणि आता पुढे जाऊन तर OTT आहे किंवा वेब सिरीज आहेत. पण तरीही मी नाटक सिनेमात जास्त रमणारी मुलगी आहे. मालिकेत मी फार रमत नाही. मला असं खूप वर्षानुवर्ष चाललं असेल तर माझं ते टेम्परामेंट नाहीये. पण एखादी छान मालिका, अगदी कमी काळाची पण एखादी छान मालिका, छान विषय जर लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर मला आवडतं. आणि 1.5 वर्षापूर्वी मी तशी एक मालिका केली, तुमची मुलगी काय करते म्हणून. खूप कमी काळातली, चांगला विषय, आशय आणि चांगले कलाकार, चांगला दिग्दर्शक, त्यामुळे खूप चांगला विषय पोहोचवता आला. आणि मला ज्या मालिकेत स्वतःला बघायला आवडेल अशीच मालिका मी करू शकते. फक्त करायची म्हणून मालिका करणं मला समहाव नाही जमत. आणि नशिबाने अशी वेळ कधी आली नाही की फक्त पैशासाठी हे करावं लागलं. मी माझी आवड जोपासू शकले, हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि नाटक आणि चित्रपट म्हणशील तर नाटकात मला असं नेहमी वाटतं की तुम्हाला खूप शिकायला मिळतं, कारण तुम्ही एखादी व्यक्तिरेखा घडवत असता. म्हणजे लेखकाने लिहिलेली व्यक्तिरेखा तर असतेच, दिग्दर्शकाने त्याला सजवलेलं असतं, आणि तुम्ही त्याच्यात स्वतःच काहीतरी घालता. असं मिळून ती जी एक व्यक्तिरेखा तयार होते ती तुम्ही घडवता, तुम्ही ती जगवता, आणि त्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी तिथे शिकायला मिळतात. म्हणजे आपण जे म्हणतो की अभिनयाचे जी अंग आहेत, की वाचिक आहे, अंगिक आहे, आहारी आहे, सात्विक आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथे अनुभव येतो आणि तुम्हाला शिकता येतं. आणि मग नाटकात जे तुम्ही शिकला आहात त्याच्या शिदोरीवर तुम्हाला इतर माध्यमात काम करणं सोयीचं जातं, सोपं जातं. कारण चित्रपटात जर तू बघितलंस तर कधीतरी क्लायमॅक्स म्हणजे जो शेवट असतो तो आधी शूट केला जातो, मग मध्येच एक गाणं शूट केलं जातं, मग मध्येच कुठला तरी एक सीन, कारण लोकेशन नुसार किंवा सीझन नुसार किंवा कलाकारांच्या अवेलेबिलिटीनुसार या पद्धतीने ते बांधलेलं असतं. त्यामुळे त्याचं सलग शूट होत नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला नाटकाचा एक अनुभव असतो, पाठिंबा असतो, त्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की ही व्यक्तिरेखा मी कुठून कुठे नेणार आहे, त्यामुळे कुठल्या सीन मध्ये मला काय करायचंय. तर ही जी गोष्ट आहे ती नाटकातनं शिकायला मिळते, आणि इम्प्लिमेंट करायला तुम्हाला कॅमेरा नेहमी साथ देतो. आणि अजून एक मला असं आवडतं म्हणजे की नाटक ही जिवंत कला आहे, त्याच्यामुळे रोज तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. तुम्ही कसं निभावून नेता, कसा तुम्हाला प्रेक्षक मिळतो, त्याचा सहभाग किती असतो, या सगळ्यावर तुमचा रोजचा प्रयोग बदलत असतो. आणि चित्रपटात तुम्हाला संधी असते तुमची गोष्ट सुधारायची. नाटकात चुकलात तर चुकलात, पुढे जायचं. पण चित्रपटात असं होत नाही, किंवा मालिकेतही, म्हणजे मुळात कॅमेरा माध्यमात हे होत नाही. तुम्हाला चुकलं तर परत दुसरा टेक करता येतो, सुधारता येतं, त्यामुळे तुम्हाला संधी मिळते एक वेगळी. आणि नाटकात तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं लागतं, कारण मागे अगदी शेवटच्या रांगेपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं, अभिनेता म्हणून, अभिनेत्री म्हणून. पण सिनेमात कॅमेरा इतका तुमच्या जवळ असतो की तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो, त्यामुळे तुम्हाला खूप कमी काम करून पुरतं, म्हणजे मिनिमल काम करून पुरतं. आणि
जास्त केलं तर उलट नाही आवडत. आपण म्हणतो ना कधी कधी की हे खूप लाऊड वाटतंय, कारण नाटकात ते चालतं, कारण ते शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचायचं असतं. पण सिनेमात मात्र असं होत नाही. सिनेमात कॅमेरा इतक्या जवळ असतो की तुमची अगदी एक भुवई उडणं ही सुद्धा गोष्ट तो कॅप्चर करतो. त्यामुळे तुम्हाला खूप संयत काम करावं लागतं. तर या प्रत्येक माध्यमाची एक मजा आहे आणि त्यामुळे तिथे काम करताना शिकायला तर मिळतच कुठल्याही माध्यमात. आणि मला असं वाटतं की कलाकाराला, कुठलाही कलाकार असेल, कुठलीही कला जोपासणारा असेल, तरी ती पूर्णतः कधीच येत नाही. त्यामुळे नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमाची एक वेगवेगळी मजा आहे आणि त्याची बलस्थानं ही वेगळी आहेत. त्यामुळे दोन्ही माध्यमात मी जास्त रमते. आणि मला असं वाटतं की एकदा तुम्ही अभिनय करायचं ठरवलं की खरं तर माध्यम कुठलंही असू दे, पण तुम्हाला काम करता आलं पाहिजे, तुम्हाला त्याची मजा घेता आली पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की कुठलाही कलाकार असेल आणि कुठलीही कला जोपासत असेल तरी सुद्धा ती कला पूर्णपणे आपल्याला आली असं कधीच होत नाही. त्यामुळे आपण ते शिकतच राहायला पाहिजे, नवीन नवीन घेत राहायला पाहिजे. आणि त्यामुळेच कदाचित कलाकाराला रिटायरमेंट नसते. तो कितीही वर्षापर्यंत कलेचा उपासक असू शकतो. बरोबर. आणि त्याने राहायला हवं. त्यामुळे मला असं वाटतं की ही कुठेतरी एक काय म्हणे आशीर्वाद आहे हा, की मी कलाकार आहे आणि मला म्हणजे कला जोपासता येते आहे किंवा कला क्षेत्रात काहीतरी योगदान देता येत आहे. बरोबर. तुमच्या घरात सगळेच कलाकार आहेत, तर त्याचा तुम्हाला किती फायदा झाला? नाही, फायदा नक्कीच होतो. खरंच तू म्हणालास तसं की माझे आजोबा सुद्धा प्रभातच्या काळामध्ये गजानन जागीरदारांना असिस्ट करायचे. त्यामुळे तेही चित्रपट क्षेत्रातलेच. आजी लेखिका, आई शाळेमध्ये आई होती शिकवायला, आई दिग्दर्शनही करायची शाळेतल्या नाटकांचं. त्यामुळे आईच्या हाताखाली मी खूप शिकले. आईच्या शिबिरांमध्ये सुद्धा मी जायचे. त्यामुळे खरं सांगायचं तर जो एक शास्त्रीय गाभा असतो तो मी आईकडनं जास्त शिकले. पण माझी काम करण्याची पद्धत बाबांसारखी, थोडस नैसर्गिक पद्धतीने काम जास्त केलं जातं. माझ्या दोघी बहिणी बालकलाकार म्हणून काम करायच्या आणि आता लग्नानंतर सासरे आणि नवरा सुद्धा याच क्षेत्रात. त्यामुळे तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की सगळीकडनं आम्ही या क्षेत्रात आहोत. त्याचा फायदा महत्वाचा असा होतो, तो काम मिळण्यासाठी किंवा काम करण्यासाठी म्हणण्यापेक्षा काम करत असताना घरासाठी त्याचा फायदा जास्त होतो. म्हणजे आज ज्या वेळेला मी बाहेर जाऊन काम करते तेव्हा घरातल्या जबाबदाऱ्या मी सांभाळाव्या ही माझ्याकडनं अपेक्षा नसते. बरोबर. म्हणजे कालचीच गोष्ट सांगते तुला. काल पुण्याचा प्रयोग करून मी थोडी लेट आले, 2 वाजता घरी पोहोचले. तर आज सकाळी मी उशिरा उठले. म्हणजे असं नाही होत की तरी मला उठून सासऱ्यांसाठी चहा करा किंवा घरातलं काहीतरी छोटी मोठी कामं असतात. नाही, मी व्यवस्थित माझे झोपले होते. मी झोपून उठेपर्यंत माझे सासरे, आज ते शूटिंगला गेलेत CIDच्या, पण ते काही असं हे नसतं की उठलीस का काय, काही नाही. ते त्यांचे जातात, मी माझी येते जाते. सो मुळात हे समजून घेणारी व्यक्ती लागते, जी दोन्ही घरामध्ये, म्हणजे माझा नवरा सुद्धा, सासरे सुद्धा, आणि आता मुलगाही तसा तयार होतोय. आणि माहेरी असताना तर काय आपण आई बाबांवर सगळं टाकून फिरतच असतो. त्यामुळे मुळात ते समजून घेणारी माणसं लागतात. किंवा या क्षेत्रामध्ये यश जसं पटकन मिळतं तसं अपयशही येतं. एकदा म्हणजे असं होऊ शकतं की 1-1.5 वर्ष तुम्ही खूप काम करताय आणि अचानक आता 2 महिने नाहीये काम. तर त्याची तजवीज म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर फायनान्शियल दृष्टीने त्याची तजवीज आपण केलेली असते. पण आजकाल लोकांची मेमरी इतकी कमी असते की लगेच लोक असं विचारतात की काय तुम्ही सध्या काम करत नाही वाटतं. तर असं नसतं, आम्ही काहीतरी काम करत असतो. आणि मला नेहमी असं वाटतं की कलाकार दिसत नसला तरी तो स्वतःवर काम करत असतो, त्याच्या कलेवर काम करतच असतो. पण प्रेक्षक वर्ग असा आहे की तो पटकन एक वाक्य म्हणणं फार सोपं असतं की अरे तुम्ही आजकाल काही करत नाही का. पण हे गोष्ट सुद्धा आपल्याला लागू शकते कधीतरी की अहो असं कसं म्हणतं, आणि इतकी वर्ष मी काम करते, एखाद वर्ष नाही सिरियल केली म्हणजे मी कामच करत नाही असं नसतं. आता मी गेल्या अनेक वर्षामध्ये, माझा मुलगा झाल्यानंतर मी 5 वर्ष सिनेमा केला नाही, चित्रपट केला नाही, पण मी नाटक करत होते.
मी 2 समित्यांवर काम करत होते. त्याच्यानंतर मी मधुरव हे माझं पुस्तक लिहिलं. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये मी ऑनलाईन कार्यक्रम करत होते. मग मधुरव बोरू ते ब्लॉग केला. पण मी मालिकेत दिसत नव्हते. आजकाल असं होतं की मालिकेत तुम्ही आहात म्हणजे तुम्ही काम करताय. रोजच्या रोज दिसतात ना, रोजच्या रोज दिसतात. त्यामुळे किंवा आता या वर्षात माझे 2 चित्रपट आले तरी सुद्धा मला असं म्हणतात तुम्ही हल्ली काही करत नाही का. तर मला असं वाटतं की आता काय सांगू मी ह्यांना की मी काय करते. मला असं वाटतं की आपल्याकडे प्रेक्षकांची सुद्धा थोडी जबाबदारी असते की जसं तुम्ही अपेक्षा करता की कलाकाराने सुद्धा पूर्ण तयारीनिशी उतरावं, तसं प्रेक्षक म्हणून तुम्ही काय तयारी करून येता. तुम्हाला माहित असतं का की आपण काय बघायला जातोय, ते कोणी लिहिलंय, ते लिहिणारे कोण आहेत, किंवा हे जे कलाकार आहेत त्यांनी काय काय काम केलं आहे. आपण काही नाही, आपण नुसतं तिकीट काढतो, जातो, बघतो, नावं ठेवतो, परत येतो. प्रेक्षक म्हणून सुद्धा मला असं वाटतं की प्रेक्षकांची जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा थोडंसं त्याच्यामध्ये आत शिरलं पाहिजे. अजून मराठी प्रेक्षकांमध्ये आणि हे अगदी प्रकर्षाने जाणवतं की आपण टीका करायला फार पुढे असतो आणि कौतुक करायला मात्र आपण अनेकदा हात आखडता घेतो. तर मला असं नेहमी वाटतं की या सगळ्या ज्या घटना आजूबाजूला घडत असतात त्यावेळेला एक घरातनं खंबीर आधार लागतो. बरोबर. आणि तो आधार मला असं वाटतं की या क्षेत्रातली मंडळी असल्यामुळे ते हे समजू शकतात की मला काय वाटतंय, मला काय होतंय, आणि मग आणि वायसे वर्सा, म्हणजे मी सुद्धा त्यांच्या बाबतीत कधी असं झालं तर समजू शकते. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की या क्षेत्रातले आई वडील असणं, बहिणी असणं, नवरा सासरे असणं, यामुळे एकतर कलेवर चर्चा होते घरात. तुम्ही काय करताय काम त्यावर चर्चा होते की आज मी काहीतरी वेगळं केलं, आज मला हे सापडलं, आज मी ह्याचा वापर केला. किंवा अगदी टेक्निकली मी सांगते की मी तुमची मुलगी काय करते केलं मालिका केली त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप असं मारामारी, धावणं, बंदूक बिंदूक असं सगळं होतं. आता माझे सासरे 23 वर्ष CID करत होते, त्यामुळे त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे, दांडगा आहे. आणि अर्थात मराठी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी अशा अनेक भूमिका केल्या. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की मड आयलंडला शूटिंग आहे का, धावायचं असेल तर शूज मागवून घे किंवा तुझे घेऊन जा. तिकडे खाली रात्री तुम्हाला सिरियल मध्ये काय धावायचंय असं सांगतात, पण तुम्हाला तुमची काळजी घ्यायला पाहिजे कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण शूटिंग करायचंय. मग तेव्हा शूज मागवून घे किंवा आता घेऊन जा शूज, गाडीमध्ये एक ठेवूनच दे शूज, कधीही लागू शकतात. किंवा एक ज्या ज्या वेळेला स्टंट आहे त्यावेळेला तू कम्फर्टेबल नसलीस तर ते नाही करायचं, ते कम्फर्टेबल करून घ्यायचं आधी, नाहीतर ते दिसतही नाही चांगलं आणि आपल्या जीवाला उगीच काहीतरी धोका. तर असं नाही करायचं. आपण कधी कधी कलाकार म्हणून असं झोकून देऊन स्वतःला तयार असतो काही करायला, पण ही जबाबदारी असते की उद्याही जेव्हा आपल्याला शूट करायचं तेव्हा आपण धडधाकट राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ह्या गोष्टी सांभाळ. आता हा त्यांचा अनुभव माझ्या कामी आलाच. बरोबर. त्यामुळे कुठेतरी एक घरातलं प्रोत्साहन, आधार, कलेविषयीच्या चर्चा आणि एकमेकांच्या अनुभवांची एकमेकांना होणारी साथ, या सगळ्या गोष्टी या कुटुंब म्हणजे या क्षेत्रातलं कुटुंब असल्यामुळे नक्कीच होतात. मी हे म्हणेन की काम कधी मिळण्यासाठी कुटुंबाचा फायदा मला झाला नाही आणि होऊही नये. आणि जरी झाला कधी कोणाला तरी तुम्हाला ते सिद्ध करावंच लागतं. बरोबर. तुम्ही कोणाची तरी मुलगी आहात म्हणून तुम्हाला काम मिळेल, पण तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला पुढचं काम नाही मिळणार. त्यामुळे तुम्हाला तुमचं सिद्ध करावंच लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काम मिळण्यासाठी मला माझ्या कुटुंबाचा फायदा नाही झाला कधीही, पण काम मिळाल्यानंतर ते चांगलं आहे का वाईट आहे, ते कसं चांगलं करता येईल, आणि या व्यतिरिक्त कामाव्यतिरिक्त तुमची जी एक प्रतिमा असते, इमेज असते, ती तुम्ही कशी ठेवाल या क्षेत्रामध्ये, त्यासाठी तुमचे संस्कार, तुमचा घरातल्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी मात्र मला भरपूर मिळाल्या. आणि कधी कधी जे मुंबईच्या बाहेर न येतात त्यावेळेला त्या मंडळींना मात्र असं पटकन एखादं अपयश आलं, कधी कोणी काही बोललं, रडावंसं वाटलं, तर त्यावेळेला घरच्यांचा खानदान असतो किंवा अनेकदा ते भांडून आलेले असतात. मग असं वाटतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तर घरचे म्हणतील परत ये, हे काय चाललंय. तर त्यामुळे ते खूप स्वतःमध्ये त्यांना ते गोष्टी पचवायला लागतात. तर ती कदाचित एक वेगळी
सवलत आम्हाला मिळते या कुटुंबात असल्यामुळे, की मला एक रडण्यासाठीही खांदा मिळतो आणि कौतुकाची मिठीही लगेच मिळते. ओके. त्याप्रमाणे मला असं वाटतं की सुरुवातीला ना एक गायडन्स पाहिजे असतो, की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. जे आउटसाइडर्स असतात त्यांना तो गायडन्स नसतो, त्यामुळे कधी कधी त्यांच्यासोबत फसवणूक होते. नाही, मी असं नाही म्हणणार. म्हणजे मी असं म्हणेन की या क्षेत्रातला अनुभव असून, या क्षेत्रातले आई बाबा असून फसवणूक माझ्याही बरोबर झालेली. ओके. अगदी ज्यांना काका मावशी म्हणून पाहिलं लहानपणापासून तेही वाईट वागलेली आहेत माणसं. त्यामुळे असं काही नसतं. आणि आता तर आपल्या मराठीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे ग्रुप्स व्हायला लागलेले आहेत. आपल्या आपल्या लोकांबरोबर काम करायचं, आपल्या आपल्या लोकांचंच कौतुक करायचं. आता ह्यांनी केलं म्हणजे हे छानच असणार, मग त्यांनी वाईट केलं तरी त्याला छान म्हणायचं. अशा गोष्टी आता व्हायला लागल्यात आपल्याही आजूबाजूला. त्यामुळे आता असं काही राहिलं नाही की तुम्ही म्हणजे मराठीमध्ये तरी मी असं नक्की म्हणेन की असं काही नाहीये की माझ्या घरात एवढे मोठे कलाकार आहेत म्हणून मला फेवरेटिझम मिळतो, असं अजिबात मी म्हणणार नाही. उलट हे बाहेरनं आलेल्या लोकांशी लढावंही लागतं काही काही वेळेला, कारण ते आपल्या आपल्याच ग्रुपमध्ये काम करतात. टॅलेंट वाईज खरंच कोण महत्वाचं आहे याच्याकडे हल्ली फार कमी लक्ष दिलं जातं आपल्याकडेही, दुर्दैवाने. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की फसवणूक अगदी आमचीही झालेली आहे आणि बाहेरच्या लोकांनी येऊन सुद्धा फसवणूक केलेली आहे. त्यामुळे बाहेरनं आले म्हणजे सगळे अगदी साधे भोळे आहेत असं नाहीये. बाहेरनं आलेली अनेक मंडळी आहेत म्हणजे मुंबईमध्ये की ज्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी अनेकांना त्रासही दिलेला आहे. त्यामुळे मी असं अजिबात म्हणणार नाही. मुळात प्रश्न बाहेरनं कोण आलंय किंवा मुंबईचं कोण आहे, पुण्याचं कोण आहे यापेक्षाही तो वृत्तीचा प्रश्न आहे. मग ती वृत्ती असेल तर तुम्ही कुठेही गेलात तरी ती वृत्ती तशीच असणार आहे. बरोबर. आणि चांगली असेल तर चांगलीच असणार आहे. मग तो पुण्या मुंबईचा असेल नाही तर बाहेरचा असेल, वृत्ती चांगली आहे तर तो चांगलाच वागणार आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की बाहेरची इकडची असं म्हणण्यापेक्षा चांगल्या वृत्तीच्या माणसांचा चांगला अनुभव येतो, वाईट वृत्तीच्या माणसांचा वाईट अनुभव येतो सगळ्यांना. ओके. तुमचे वडील एवढे मोठे कलाकार आहेत, तुमचे सासरे मोठे अभिनेते आहेत, तर तुमच्यावर तो प्रेशर असतो का की त्यांचा एक स्टेटस आहे तो मेंटेन राहिला पाहिजे किंवा त्याला कुठे डाक नाही लागला पाहिजे, किंवा तुमच्यावर खूप असे अपेक्षा असतात तुमच्याकडून की प्लस जे तुम्ही मगाशी म्हणालात की बाहेरचे लोक विचारत असतात की सध्या काय करताय, तो एक आउटसाइडर प्रेशर असतो की म्हणजे नाही म्हटलं तरी ना ते कुठे ना कुठे असतं. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की समहाव मला माझ्या आई वडिलांनी सुरुवातीपासूनच कधीच ह्याचं प्रेशर जाणवू दिलं नाही. ओके. तुम्हाला जे करायचंय ते तुमच्या कपॅसिटीमध्ये करा, प्रामाणिकपणे करा, मेहनत करा आणि जे काही कराल त्याच्या पाठीशी उभे राहा, हे कायम शिकवलं. त्याच्यामुळे असं कधीच मला प्रेशर आलं नाही की अरे बापरे. मी अगदी सुरुवातीला मी पहिली मालिका केली त्यावेळेला बाबाच माझ्या बाबांचं काम करत होते. तेव्हा मी घाबरले होते की मला जमलं नाही तर ह्यांना कसं वाटेल, किंवा ते पण काम करतायत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला जर चांगलं जमलं नाही तर त्यांना काय वाटेल, अशी अगदी पहिल्या मालिकेत मला भीती होती. पण माझे बाबा एकदम धमाल आहेत काम करायला, को ऍक्टर म्हणून एकदम मस्त आहेत ते. त्यामुळे त्यांनी कधी ते प्रेशर मला जाणवू दिलं नाही. कदाचित त्यांनाही असेल सुरुवातीला आपली मुलगी काय करते, पण नाही, म्हणजे मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यांच्या सकट आणि त्याच्यानंतर ते प्रेशर कधी राहिलं नाही. हा, थोडीशी भीती अशी असते की माझी आई खूप शिस्तीची आहे, त्यामुळे बोलताना काही शब्द चुकला, चुकीच्या वाक्यावर किंवा चुकीच्या शब्दावर जोर आला तर मग घरी आल्यावर आई व्यवस्थित सगळं असं लेक्चर असतं की हे तुझं चुकलं, हा शब्द चुकला, किंवा कधीतरी हे कपडे काही मला आवडले नाहीत वगैरे, असं आईचे शेरे असतात. बाबा थोडे लेट गो करतात. पण त्याच्यामुळे आईबाबांनी असं कधी प्रेशर दिलं नाही. आणि मी लग्न होऊन येईपर्यंत माझं मधुरा वेलणकर म्हणून नाव बऱ्यापैकी माहिती होतं लोकांना, त्यामुळे तसं प्रेशर माझ्या सासऱ्याने कधी दिलं नाही, नवऱ्याने तर नाहीच. आणि त्यामुळे नाही, समहाव मला ते त्यांनी देण्यावर असतं. बाहेरच्यांना काय वाटतं पेक्षा त्यांनी ते घरात मी मोठा आहे, मी अनुभवी आहे, मला माहिती आहे, असं कधी जाणवूच दिलं नाही. कायम आम्ही चर्चा केली ती कलाकार म्हणून केली,
ओके. त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रेशर मला कधी त्यांनी दिलं नाही, त्यामुळे मला कधी जाणवलं नाही. ओके. प्रेक्षकांचं म्हणशील तर मी मगाशी म्हटलं तसं मला असं वाटतं की हो, वाईट वाटतं पटकन कोणीतरी असं म्हणालं तर की अरे तुम्ही सध्या दिसत नाही कुठे. तर मला असं वाटतं तुम्ही किती पाहता हे पण महत्वाचं आहे ना. बरोबर. दिसत नाही म्हणजे काय, तुम्ही घर बसले तर मी बसली आहे समोर, तुम्ही दिसायला पाहिजे असं नाही ना. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की कलाकार का चित्रपट आणि नाटक छान वाटतं, कारण एखादा माणूस तुमचं नाव बघून तुमच्यासाठी तिकीट काढून तुमचं काम बघायला येतो. मालिका काय तुम्ही घर बसल्या स्वयंपाक करतानाही बघत असता. बरोबर. त्यामुळे त्या येतच असतात, त्या फ्री असतात ना. बरोबर. आणि कुठल्याही फुकट गोष्टीचं महत्व हे नेहमी कमी असतं. जे तुम्ही पैसे देऊन किंवा त्याची किंमत मोजता त्याचं चीज तुम्हाला जास्त असतं. आणि मी खूप सिलेक्टिव्ह कामच केलंय पहिल्यापासून. म्हणजे मी भाराभार येईल तशी कामं नाहीच केलीत आणि मला ते नव्हतंच करायचं. त्यामुळे मला जे इथे आवडतं तेच काम मी करते. त्यामुळे मी अगदी सुरुवातीपासून अशी भरमसाठ सगळीकडे तुम्हाला वावरताना दिसलेलीच नसेन आणि आताही दिसणार नाही. कारण मी कलाकार असले तरी मी एक माणूस पण आहे आणि माणूस म्हणून माझं आयुष्य थोडं वेगळं पण आहे. मला माझ्या मुलाला जन्म द्यायचा होता, म्हणजे मला मूल हवं होतं, त्याची वाढ होणं मला पाहायचं होतं, त्याच्याबरोबर मला राहायचं आहे. त्याचबरोबर मला लिखाणाची आवड आहे, मला वाचनाची आवड आहे, मला वेगवेगळे छोटे मोठे प्रायोगिक कार्यक्रम करण्याची आवड आहे. तर हे गोष्टी मी करत असते. किंवा जसं मी म्हटलं की मी बालरंगभूमी समितीवर होते, मी चित्रपट अनुदान समितीवर 4 वर्ष होते, किंवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर मी कार्यरत होते. तर अशा समित्यांवर सुद्धा मी काम केलेलं आहे. मी लहान मुलांची शिबिरं घेते, जवळजवळ 700हून अधिक विद्यार्थी माझ्याकडे शिकलेले आहेत. तर ही पण कामच आहेत ना. म्हणजे मी सिरियल करत नाही म्हणजे मी काम करत नाही असं नाही. मध्ये एक गंमत झाली की मध्ये एका ठिकाणी माझी मुलाखत होती आणि तिथे पहिल्यांदाच असं मला प्रश्न विचारला की काय तुम्ही आजकाल काम करत नाही का. तर मला एकतर असं वाटलं की तुम्ही मला मुलाखतीला बोलवलेत म्हणजे काहीतरी मी केलं असेल म्हणूनच बोलवलं ना, का उगीच बोलवलेत नाही ना. म्हणजे मी काहीतरी केलं असेल. दुसरी गोष्ट, तुम्ही आधी मुलाखत ऐका आणि मग काही असतील प्रश्न तर करा ना. पहिलंच येऊन लेबल कशाला की तुम्ही आजकाल काही करत नाही. मग आजकाल काही करत नाही म्हणून तुमच्याकडे मुलाखत द्यायला आली आहे का मी. तर मी त्यांना असं म्हटलं सुद्धा की म्हटलं आजकाल तुम्ही पाहत नाही का फार. तर त्या म्हणाल्या नाही म्हणजे असं नाही. म्हटलं मुलाखत झाल्यावर आपण या विषयावर बोलूया. आणि मग मुलाखतीत मी सांगितलं की मी एवढ्या गोष्टी करते. मग मी त्यांना म्हटलं की अजूनही तुम्हाला हा प्रश्न आहे का की मी काही करत नाही. ते म्हणाले नाही मी माझे शब्द मागे घेते. हा त्यांचाही मोठेपणा होता की त्यांनी मान्य केलं. पण मला म्हणून असं वाटतं की प्रेक्षकांनी सुद्धा थोडस एक काय म्हणे आपण सजग असलं पाहिजे. सजग असलं पाहिजे. किंवा मला नेहमी असं जाणवतं, म्हणजे मध्ये मी एक सिनेमा केला आणि काही साऊथचे निर्माते बघायला आले होते आणि आम्ही म्हटलं की हा डब करून तुम्ही दाखवू शकता. त्यांना विषय खूप आवडला, त्यांना सिनेमा खूप आवडला. तर ते म्हणाले की मी म्हटलं आम्ही असं त्यांना म्हटलं की तुम्ही हा डब करा आणि तुमच्या भाषेमध्ये आणि दाखवा. तर ते म्हणाले की नाही आम्ही त्यापेक्षा रिमेक करू, तुम्ही आम्हाला रिमेकचे राईट्स द्या. तर म्हटलं कारण आमच्या प्रेक्षकांना आमचेच कलाकार पाहिजेत. आणि आपल्याकडे अशी अवस्था आहे की हिंदीत काम करून आल्यावर इथे भाव वधारतो. मग ते काम कसंही असू दे पण हिंदीत काम करून आलाय ना, मग तो कलाकार इथे आपल्याकडे स्टार होतो. पण मराठीतच ज्यांनी काम केलंय ते सुद्धा स्टार आहेत, ही मान्यता प्रेक्षकांकडनंही मिळत नाही. आणि मला असं वाटतं की खरं तर कलाकाराने कुठल्या भाषेत अडकू नये. कला ही कुठल्या भाषेत अडकता कामा नये. बरोबर. त्यामुळे मला अभिमान वाटतो जेव्हा आपली मंडळी इतर भाषांमध्ये काम करतात, पण मला अभिमान वाटतो जेव्हा आपली मंडळी मराठीतही चांगलं काम करतात. बरोबर. माझा अभिमान बदलत नाही. त्यामुळे चांगल्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे, फक्त त्या व्यक्तीचं कौतुक होऊन नाही चालत. तर त्यांनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि मग भाषा कुठलीही असू दे, पण त्याचं जर आर्ट किंवा त्याचं क्राफ्ट चांगलं असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे. फक्त तो आपल्याकडे दुर्दैवाने असं खरंच मीही अनुभवलंय की माझ्या
म्हणजे हिंदीत काम करून आलेत आणि म्हणून आता ते इथे स्टार झाले. तर मला असं वाटतं की असं नसलं पाहिजे. आपल्याला मराठीचा अभिमान जर असेल तर आपण मराठीत केलेल्या कामाचाही अभिमान असला पाहिजे. मग तो प्रेक्षकांनाही असला पाहिजे, इंडस्ट्रीमधल्या लोकांनाही असला पाहिजे. आणि तर ते काय आपण जे म्हणतोय की मराठी सिनेमा कुठे अजून तग धरत नाहीये, तर तो कदाचित धरायला लागेल जेव्हा आपण आपल्या अभिमानाने आपल्या माणसांना कौतुकाने पुढे जाताना बघू. आणि पुढे जाणं म्हणजे दुसऱ्या भाषेत जाणं असं नाही, असं मला वाटतं. दुसऱ्या भाषेत जावंच, काम करावं, अगदी हॉलिवूड पर्यंत, मॉलिवूड पर्यंत, साऊथ मध्ये, कुठे सगळीकडे सगळ्या भाषांमध्ये काम करा. कुठलाही अनुभव हा आपल्याला एनरिच करणाराच असला पाहिजे. कलाकार म्हणून आपल्याला सतत वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या पाहिजेत. जर असं होत असेल की त्याच पद्धतीचं काम येतंय, आता मी दुसऱ्या भाषेत काम करते, तर ते कलाकाराने केलं पाहिजे आणि त्याचं कौतुकही झालं पाहिजे जर ते काम चांगलं असेल तर. मॅडम, ताई तुम्हाला खूप अवॉर्ड्स थँक्यू. ताई तुम्हाला खूप अवॉर्ड्स मिळालेत, तर एक कलाकार म्हणून हे अवॉर्ड्स किती महत्वाचे वाटतात तुम्हाला? सुरुवातीला खूप वाटायचे, खूप महत्वाचे वाटायचे आणि असं नाही मिळालं की मन खट्टू व्हायचं. अगदी पहिला मला पुरस्कार मिळाला, पहिल्याच चित्रपटाला मला राज्य पुरस्कार मिळाला आणि त्यावेळेला मी खूप अरे पहिलाच सिनेमा. आणि त्या वर्षी मी म्हणजे तो जो सोहळा होता त्याच्यामध्ये मी एक नृत्य सुद्धा करत होते, त्यामुळे मी ते झाल्यानंतर प्रेक्षकात येऊन बसले आणि माझं नामांकन ज्या वेळेला घेतलं आणि माझं नाव घेतल्यावर धावत धावत गेले, अवॉर्ड घेतला, आले आणि मग आईला विचारलं मला कोणाच्या हस्ते मिळाला. म्हणजे एवढी मी खुश झाले होते. आणि त्याच्यानंतर मला सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा तोच पुरस्कार मिळाला माझ्या दुसऱ्या चित्रपटासाठी. त्यामुळे सलग 2 राज्य पुरस्कार मिळाले आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा मला त्यासाठी नामांकन होतं, पण ते नाही मिळाला तो पुरस्कार. त्यावेळेला मन खूप खट्टू झालं होतं आणि असं वाटलं की अरे किती मोठ्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या मोठ्या कार्यासाठी मिळाला नाहीये, मला पण नाही मिळाला, त्यात काय. सो अशी सुरुवात झाली. पण आता समाव मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर मला असं वाटतं की प्रोत्साहन नक्कीच देतात पुरस्कार, पण मागच्या वर्षी कोणाला पुरस्कार मिळाला होता असं विचारलं तर आपल्याला आठवत नाही. म्हणजे मग ते किती महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये अडकून आपण पुढे किती जाणार आहोत. तर मला असं वाटतं की त्यापेक्षा आपलं काम प्रामाणिकपणे चांगलं करत राहणं आणि चांगली त्याची एक्नॉलेजमेंट मिळणं प्रेक्षकांकडनं, समीक्षकांकडनं, कलाकारांकडनं, हे महत्वाचं असतं. आणि आपल्या मनाला समाधान मिळणं हे सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. बरोबर. त्याची दखल घेतली तर लोकांपर्यंत मात्र पोहोचायला मदत होते. कारण अरे 4 राज्य पुरस्कार मिळालेत म्हणजे लोकांना असं वाटतं सॉलिड आहे. मला असं वाटतं की अरे मी खरं तर 7 मिळवू शकले असते, पण 3 मला उगीच मिळाले नाही. तर याच्यात अडकण्यात काही अर्थ नाही. मी रोज काम केल्यानंतर मला त्याचं समाधान मिळणं महत्वाचं आहे, कारण जाताना मी समाधान घेऊन जाईन, पुरस्कार नाही घेऊन जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की पुरस्कार प्रोत्साहन द्यायला, लोकांसमोर एक मोठेपणा दाखवायला महत्वाचे असतात. आणि आपल्या कामाचं कोणीही कौतुक केलं तर कुठल्याही कलाकाराला हवंच असतं. त्या दृष्टीने ते नक्कीच महत्वाचे आहेत, पण त्याच्यात अडकून राहावं इतके मोठे ते नाहीत. सध्या खूप सारे रियालिटी शोज येत आहेत, चालू आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला त्याचा कधी भाग व्हावंसं वाटलं का? नाही, कधीच नाही. एस्पेशली मला असं वाटतं की तरी टॅलेंट ओरिएंटेड जे रियालिटी शोज असतात ते तरी बघवतात की जिथे टॅलेंट बघता येतं, की कोणीतरी छान गातंय, छान नाचतंय, छान बोलतंय, छान अभिनय करतंय. पण हे जे बाकी नुसते काय म्हणे आपण काय म्हणायचं रे त्याला, पब्लिसिटीसाठी, हे जे नुसते असे पब्लिसिटी म्हणा किंवा मारामारी, भांडण, जिथे माणुसकी आणि कला याला कुठेच काही महत्व नाहीये, असे रियालिटी शोज मला नाही झेपत. नाही, मला नाही झेपत. ते चांगले वाईट मी म्हणणार नाही, मला नाही जमत. कुठेतरी त्याला एक सीमा असायला पाहिजे.
कुठेतरी त्याला एक आखीव रेखीवपणा असायला पाहिजे. फक्त लोकांना रडायला येईल म्हणून इमोशनल मुवमेंट्स घाला वगैरे, हे जे सगळं आजकाल जे झालेलं आहे त्यातला जो कमर्शियलपणा किंवा खोटेपणा आहे तो कळायला लागलाय आता. इतके झालेत की आता सामान्य लोकांनाही तो खोटेपणा कळतो. म्हणजे अगदी सामान्य घरामध्ये सुद्धा, सामान्य घर म्हणजे मी काय म्हणते की जे या क्षेत्रातले नाही आहेत ते सुद्धा म्हणतात हा आता ह्यांना हे दाखवतील, हा आता हे ठरलेलंच असेल. हा त्यामुळे मला असं वाटतं की आता ना ते खूप, कुठलीही गोष्ट अति झाली, अति तिथे माती आपण म्हणतो, कुठलीही गोष्ट अति झाली की त्याचा परिणाम खुंटावतोच असं मला वाटतं. त्यामुळे जिथे त्यातल्या त्यात मी म्हटलं तसं टॅलेंट बघायला मिळतं ते काही काळ मी बघू शकते, पण मला स्वतःला ते रियालिटी शोज जिथे मी म्हटलं तसं की टॅलेंट नाही, काही क्राफ्ट नाही, एक माणूस म्हणून काही माणुसकीची चिन्ह नाहीत, या गोष्टी मला आवडत नाही. अच्छा, तुम्ही आतापर्यंत साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती? तर सरीवर सरीची भूमिका मला आवडते. हापूस मधली भूमिका मला, कारण दुहेरी भूमिका होती आणि मी पहिल्यांदाच एकदाच दुहेरी भूमिका केली आणि ती दुहेरी भूमिका सोपी नव्हती. म्हणजे इतर आपण चित्रपट बघितले असतील तर 2 बहिणी किंवा 2 भाऊ वेगवेगळ्या विश्वात राहत असतात आणि मग अगदी शेवटी सिनेमाच्या कळतं अरे हा तर आपला जुळा भाऊ, अरे इथं आपली जुळी बहीण. तर तसं नसून या चित्रपटात पहिल्यापासून त्या जुळ्या बहिणी घरात आहेत. त्या प्रत्येक सिच्युएशनला दोघी त्यांच्यानुसार रिॲक्ट होत आहेत. आणि नंतर सेकंड हाफ मध्ये तर असं आहे की अमृता आणि अंकिता अशी 2 व्यक्तिरेखा आहेत. तर अंकिताच्या वेशात अमृता आहे आणि अमृताच्या वेशात अंकिता आहे. त्यामुळे कपडे एक आणि आतली व्यक्ती वेगळी, हे पण मला दाखवायचं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग अशी ती व्यक्तिरेखा होती. आणि आता बटरफ्लाय मधली व्यक्तिरेखा मला खूप आवडते, कारण मला असं वाटतं की माझ्या या इतक्या वर्षांचा अनुभवाचा किंवा माझ्या आत्ताच्या वयाचा जास्तीत जास्त चांगला वापर कलाकार म्हणून मी या सिनेमात करू शकले. ओके. त्यामुळे बटरफ्लाय ही अजून एक माझी जवळची भूमिका आहे. ओके. आता डबल रोल करताना त्याचं शूट कसं होतं? क्रोमावर शूट होतं त्याचं. सो हिरवा पडदा आणि अर्थात आता तर अगदी सरसकट आपण म्हणजे युट्यूब आणि याला सुद्धा सगळीकडे क्रोमा फार इझिली वापरतो. त्यावेळेला 2009 मध्ये फिल्म केली आहे ही हापूस. आणि त्याच्याही आधी पहिली जी हिंदीतली आपल्याकडे सगळ्यात जास्त इफेक्ट्स असलेली फिल्म झाली जजंतरम ममंतरम, त्यात पण मी होते. त्यामुळे त्याचंही बरंचसं काम आम्ही क्रोमावर केलं होतं. सो हिरव्या पडद्याच्या समोर तुम्हाला बाकी काही गोष्टी नसतात, पण त्या सगळ्या इमॅजिन करून आणि खूप मेजरमेंट नुसार कराव्या लागतात. म्हणजे एक गंमत सांगते, जजंतरम मध्ये शेवटचा एक सीन आहे की जावेद जाफरी निघालाय आणि आम्हाला वाईट वाटतंय की तो चाललाय. तर आम्ही धावत जातो, त्याला खाली बोलवतो, खाली वागतो ना, अजून खाली आहे, अजून खाली. आणि मग तो एकदम खाली आल्यावर त्याच्या गालावर मी आणि एक मानव कौल असे आम्ही दोघे होतो. मी एका गालावर आणि मानव एका गालावर आम्ही त्याला पापी देतो, असा शॉट होता. आणि तो पण इमोशनल होतो. तर ऍक्च्युली शूट करताना जावेद जाफरी नव्हताच, आम्ही हवेत पापी दिली. पण त्यामुळे ते जे मेजरमेंट आहे की धावत येऊन जिथे उभं राहायचं ते इतकं करेक्ट उभं राहिलं पाहिजे की जर मागे उभं राहिलं तर असं वाटेल हवेत पापी दिली आणि जवळ उभं राहिलं तर वाटेल नाकावर पापी दिली. त्यामुळे ती जी खूण दिलेली असते तिथेच यावं लागतं. सो इतक्या छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी सांभाळून अभिनय करायला लागतो. मग हापूस जेव्हा आला तोपर्यंत जरा अजून गोष्टी सुधारल्या होत्या. मग त्यावेळेला पण असं होतं की त्या हिरव्या पडद्याच्या समोर मी अंकिता म्हणून माझा पार्ट येऊन आधी करायचे, मग पटकन बाकी सगळं तसंच मी कपडे बदलून येऊन अमृता म्हणून करायचे. आणि मग ते सिस्टीमवर मग ते पडदा काढून तिथे मागची बॅकग्राऊंड, मग ती मागची बॅकग्राऊंडही वेगळी शूट करतात. मग ती लावून पडद्याच्या जागी माझा एक पॅच, ह्याचा एक पॅच, असं करून ते एक वाटतं. आणि मला खूप छान वाटतं की आमच्या बहिणींचंच एक गाणं अभिजित म्हणजे माझा नवरा, तोच निर्माता दिग्दर्शक होता हापूसचा, तर आमच्या फक्त बहिणींचं एक गाणं त्याने कन्सिव्ह केलं होतं. त्यामुळे ते गाणं करायला आम्हाला जवळजवळ 2.5 दिवस लागले. आणि त्यात मी 32 वेळा अमृता ते अंकिता आणि अंकिता टू अमृता चेंज केलं होतं. इव्हन आमच्या दोघी म्हणजे अमृता अंकिताचा एक सीन पण अभिजितने ठेवला होता. तर खूप मजा आली होती ते करायला. आणि अशा पद्धतीने त्यामुळे मेहनत जास्त असते, काम करतानाही असते
आणि नंतर कम्प्युटरवर पण त्यांना खूप मेहनत करायला लागते. सगळं नीट, एक एक केस पण त्यांना असा सगळा कट करावा लागतो. बरोबर. ज्यांना या क्षेत्रात यायचंय किंवा ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केली आहे, त्यांना तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून काय सांगाल? एकतर मला असं वाटतं की या क्षेत्रातला चमकदार आणि चकचकीतपणा आपल्याला दिसतो, परंतु त्यामागे मेहनत, कष्ट हे कोणालाही चुकलेले नाहीत. आणि आजकाल काही जण येतात, मुलं एका सिरियलमध्ये काम करतात, पटकन नाव मिळतं आणि मग ती गायब होतात. असंही होतं, कारण शेवटी टॅलेंट असणं महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आरशात जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यात काय गुण आहेत. तर जर तुम्ही नुसते दिसायला छान असाल तर खरंच मॉडेलिंग करा, पण जर खरंच कलागुण असतील अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तर हे क्षेत्र छान आहे, इथे या, पण मेहनत करायला आपल्याला चुकून चालणार नाही. ग्लॅमर येतं आणि जातंही, त्यामुळे आपण, मला असं वाटतं की ते टिकवणं हे फार कठीण गोष्ट असते. आणि त्यासाठी, टिकवण्यासाठी तुम्हाला संस्कार आणि तुमचं आंतरिक जे गुणवत्ता आहे, म्हणजे टॅलेंट आहे, हेच कामी येतं. कारण मी मगाशी म्हटलं तसं कधीतरी अपयश येतं, ते पचवण्यासाठी, त्याचा योग्य वापर करून स्वतःला अजून प्रगल्भ करण्यासाठी कसं वापरायचा तो वेळ, हे संस्कारातनं येतं. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, गुणवत्ता असेल, तर तुम्ही कुठल्याही माध्यमामध्ये तुमचा जम बसवू शकता, मेहनत करू शकता, कष्ट करू शकता. आणि कितीही मोठे झालात तरी कष्ट करावेच लागतात. आज अमिताभ बच्चन सारखा माणूस सुद्धा वयाच्या इतक्या वर्षी मेहनतच करतो आहे. सोपं नसेलच त्यांच्यासाठी सुद्धा, पण ते करतायत मेहनत. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही. गुणवत्ता असेल तर क्षेत्र छान आहे, नक्की या. आणि एकच सांगेन की कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे याच नाही, कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर आपण स्वतःला तयार करत राहणं गरजेचं आहे. एकदा मी तयार झालो असं कधीच नसतं. तयार करत राहणं, मेहनत घेत राहणं, स्वतःला बदलत राहणं, काळानुरूप आपल्याला बदलताही आलं पाहिजे. आपल्याला अनेकदा असं होतं की आपल्याला छक्के म्हणजे जमत नाहीत काय करायचं, पण आपल्याला सतर्क राहायला तरी कळलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे अगदी खरंच गुणवत्ता असेल तर मोस्ट वेलकम, या क्षेत्रात या आणि तुम्हाला छान छान काहीतरी करता येईल, आम्हालाही पाहता येईल, नवीन पिढीला. पण मी म्हटलं तसं फक्त छान दिसतो, एक सिरियल आहे, पटकन पैसे मिळवू, नाव मिळवू, फक्त एवढा जर हे असेल ना तर ते तेवढंच मिळेल. कारण आज ज्यांच्याकडे गुणवत्ता आहेत ते अनेक वर्ष टिकलेले आहेत, मग ते 50 आणि 60ला आणि 70ला सुद्धा तेवढं छान काम करू शकतात, कारण शेवटी गुणवत्ता बोलते. एक कलाकार म्हणून तुमचं डेली रुटीन काय असतं? आणि तुम्ही जसं म्हणालात की ज्यावेळी कलाकार काम करत नसतो त्यावेळी तो कलेवर काम करत असतो, तर ते काम काय आहे? कलाकाराला डेली रुटीन नसतं, म्हणजे रुटीनच नसतं. कारण शूटिंग नुसार खूप गोष्टी बदलत राहतात. मालिका चालू असताना तर अगदी, म्हणजे आजकाल रात्री 10 वाजता कळतं उद्या तुम्हाला शूटिंग आहे की नाही, तुम्हाला तुमचा दिवस प्लॅन करता येत नाही. पण करणारे त्यांचा दिवस प्लॅन करतात, अगदी सेटवर जाऊन सुद्धा व्यायाम करतात, संध्याकाळी शूज घालून चालतात वेळ असेल तर. तर मला असं वाटतं की रुटीन मध्ये बसवलं तर कदाचित आम्हाला प्रॉब्लेम होईल. रोजचा दिवस वेगळा असण्याचीच आता सवय आहे. पण काही गोष्टी ज्या असतात, ज्या आता मुलगा शाळेत जातो सो त्याचं रुटीन सांभाळायलाच लागतं. मग त्याच्यासाठी उठणं त्यावेळेला, मग त्याला त्यावेळेत झोपवणं, मग वेळच्या वेळी खायला घालणं, क्लासला नेणं, हे सगळं रुटीन सांभाळावं लागतं. पण मधुरा म्हणून माझं रुटीन विचारशील तर ते म्हणजे रोजचं वेगळं असतं. आणि खरं तर त्याची आता इतकी सवय झाली आहे की खरं तर एका चौकटीत बसवलं तर बसता येईल की नाही माहित नाही आता. आणि त्याची, म्हणजे लोकांना वाटतं की अरे बापरे तुम्हाला खूप हेक्टिक असते ना, पण त्या हेक्टिकची आम्हाला सवय असते, त्यामुळे ते हेक्टिक आम्हाला वाटत नाही. जसं मी काल पुण्याला गेले, आज तुझ्याकडे आले, परत आता संध्याकाळी एक लग्न आहे, त्याच्यानंतर उद्या परत मला साताऱ्याला जायचंय, तर ही आम्हाला सवय असते. म्हणजे हे नसेल तर आम्हाला ऑड होतं. त्यामुळे रुटीन असं नाही म्हणणार, पण हा, चांगलं खाणं,
व्यायाम करणं, वेळेत झोपणं, पुरेसं झोपणं हे सुद्धा कलाकाराला करायला पाहिजे, कारण शेवटी त्याचा चेहरा दिसणार असतो. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की जेव्हा मला मोकळा वेळ असतो, सध्या तर मी अभ्यास करते, काहीतरी शिकते आहे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी MA केलं, त्यामुळे शिकत होते, वाचत होते. मी लिहितेय, एक कादंबरी लिहितेय नवीन, त्यामुळे लिखाण असतं. मी शिकवते, त्यामुळे त्यानुसार माझी वर्कशॉप्स जशी असतात त्यानुसार मला त्याच्यावरही काम करावं लागतं. त्यामुळे खरं तर मला असा खूप मोकळा वेळ मिळतो असं नाही होत, कारण सतत काहीतरी चालू असतं, वाचन, लिखाण किंवा नवीन काही काही शिबिरांच्या. कारण आता मी फक्त अभिनयाची शिबिरं घेत नाही, तर आता मी नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची पण शिबिरं घेते. सो तेही मी शिकवते. त्यामुळे मग कोण मुलं आहेत, कोण आपल्याकडे शिकणार आहेत, त्यांच्यानुसार शिबिर आपल्याला म्हणजे मॉड्यूल बदलायला लागतं. सो त्यानुसार त्याच्यावर काम असतं. मधुरवचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे त्यानिमित्ताने वाचन होतं, लोकांची नवीन नवीन माणसं जोडली जातात. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं वाचणं, चांगलं पाहणं, व्यक्त होणं, गाणी ऐकणं किंवा कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं, पाहत राहायला पाहिजे, नवीन काय घडतंय वाचायला पाहिजे. ह्याने सुद्धा तुम्ही घडत असता. आणि मी म्हटलं तसं की फक्त कलाकार म्हणून नाही, माणूस म्हणूनही घडत असता. पण कलाकार म्हणून ज्यावेळेला तुम्हाला एखादी भूमिका करायची असते तेव्हा तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे मोकळ्या वेळामध्ये भरपूर पाहणं, भरपूर वाचणं, चांगल्या चर्चात्मक गोष्टी, म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या आजूबाजूला अशी मंडळी ठेवा जी चांगलं वाचतात, चांगलं पाहतात आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी देतात. नुसतं गॉसिप आणि मजा आणि पार्ट्या करायला खूप जण असतात, पण तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असावी की जी माणसं तुम्हाला पुढे जायला प्रवृत्त करतात आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं माणूस म्हणून. आणि माझ्या नशिबाने माझ्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की ज्यांच्याकडनं मला प्रोत्साहन मिळतं आयुष्यामध्ये पुढे काहीतरी अजून करण्याचं. मला वेगवेगळी दिशा मिळते, मला वेगवेगळं पाहण्याची, ऐकण्याची. किंवा आता मधुरवच्या निमित्ताने समीरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तर ती नेहमी सांगते की हे पुस्तक छान आहे, हे वाच, यात असं म्हटलंय आणि त्यात तसं म्हटलंय, मग ही दोन्ही पुस्तकं वाचली तर काय मजा येईल. तर अशी मंडळी आपल्या आजूबाजूला असली पाहिजे की जी आपल्याला पुढच्या वाटेवर साथ करतील, जी आपल्याला मागे खेचणार नाहीत. आणि तशी मंडळी माझ्या आजूबाजूला असल्यामुळे माझा जो मोकळा वेळ असतो तो अतिशय समृद्ध असा असतो. आणि त्यामुळे पुढे कुठलंही काम आलं तर ती जी पुंजी मी म्हंटल मगाशी, एक शिदोरी तयार होते. या अनुभवांचीही एक पुंजी असते जी तुम्हाला कधी त्यातलं काय वापरायचं एखाद्या भूमिकेच्या वेळेला, त्यावेळेला ती साथ देते पुंजी. त्यामुळे ही पुंजी तयार करणं हे मधल्या वेळेचं काम असतं. ओके, तुमची एखादी फॅन मोमेंट? म्हणजे मी फॅन कोणाची आहे असं असं पण आहे, म्हणजे असं काय एखाद्या तुमच्या चाहत्याने तुम्हाला दिलेला सुखद धक्का? नाही, मला खरं सांगायचं की एकच मी सगळ्यांच्या वतीने मला असं वाटतं की असे छोटे छोटे अनुभव भरपूर आलेत की जिथे लोकांनी कौतुक केलेलं आहे आणि त्यांना माझं काम आवडलेलं आहे. पण माझ्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं आणि जी कॉम्प्लिमेंट कदाचित मला अनेकांकडनं आतापर्यंत मिळाली आहे ती म्हणजे की तुम्ही करताय काम म्हणजे ती दर्जात्मकच गोष्ट असेल ह्याची आम्हाला खात्री असते. अरे वा. तर ही मला अनेकांनी सांगितलंय की तुमचं नाव आहे म्हणजे काहीतरी असंच नसेल, काहीतरी चांगलं असेल याची आम्हाला खात्री वाटते. तर हा विश्वास मी आज इतक्या वर्षात माझ्या प्रेक्षकांमध्ये जर निर्माण करू शकले असेल तर ती मला माझ्या आयुष्यातली मोठी कॉम्प्लिमेंट वाटते. आणि काही मंडळींनी ती दिलेली आहे आणि त्यामुळे मी फॅन मोमेंट म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ही कॉम्प्लिमेंट मला जास्त समाधान देते. मी कोणीतरी करून हे करण्यापेक्षा ही कॉम्प्लिमेंट माझ्या कामाचं कुठेतरी माझ्या शाबासकी आहे कामाची असं मला वाटतं किंवा त्याची एक्नॉलेजमेंट घेतली गेली. आणि एवढ्या वर्षात मी जर एवढं करू शकले असेल तर ती समाधानाची गोष्ट असू शकते. हो. तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? मी म्हटलं तसं की
मी सध्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन शिकले आहे आणि आता मी शिकवते आहे. सो कॉर्पोरेट ट्रेनिंग सुद्धा मी करते आणि एखाद्या कलाकारासाठी एखादी व्यक्तिरेखा तयार करण्यासाठीची मदतही मी करते. त्यामुळे असे 1-2-3 प्रोजेक्ट्स माझे चालू आहेत जिथे मी कॅरेक्टर बिल्डिंग किंवा परफॉर्मर डिरेक्टर म्हणून काम करते आहे. त्याचबरोबर मी माया ही कादंबरी माझी आता लिखाण चालू आहे. सो त्याच्या पूर्ततेकडे वाटचाल चालू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं मधुरव बोरुते ब्लॉग हा कार्यक्रम आम्ही मराठी भाषेवर केला, तसाच एक हिंदी कार्यक्रम आम्ही आता करतो आहोत. त्याचा आता स्क्रिप्ट आणि रिसर्च लेवलला काम चालू आहे. पण या वर्ष अखेरीस तो कार्यक्रम रंगमंचावर आम्ही घेऊन येऊ, पण तो हिंदी असेल. अच्छा. कॅरेक्टर बिल्डिंग बद्दल थोडक्यात सांगाल का? ते त्याच्यासाठी यायला लागेल माझ्याकडे शिकायला. असं नाही, असं पॉडकास्ट मध्ये शिकवता आलं असतं तर काय, एवढा अभ्यास केला त्याचं काय. कुठलं कॅरेक्टर तुला करायचंय, ये बरं माझ्याकडे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. बेसिकली नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही काय घालता कपडे, तुम्ही ज्वेलरी काय घालता, तुम्ही परफ्यूम कुठलं वापरता, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो. आणि त्यामुळे कुठलंही कॅरेक्टर तयार करायचं असेल तर ते कॅरेक्टर कसं दिसेल, ते कसं बोलेल, ते काय कपडे घालेल, ते काय ज्वेलरी घालेल, कुठली बॉडी लँग्वेज ते पकडेल, या सगळ्यावर आम्ही काम करतो. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरनुसार ते तयार होतं. मी असं हे केलं की कॅरेक्टर तयार होतं असं नाही सांगता येत. ते आता हे कॅरेक्टर आहे, सिनेमात त्याचा हा ग्राफ आहे, तर त्या कॅरेक्टरला त्या ग्राफनुसार काय आपण देऊ शकतो. किंवा आपल्याकडे बॉडी लँग्वेज सुद्धा फार कमी वापरली जाते. आपल्याकडे इव्हन मराठीमध्ये पण वाचिक अभिनयावर जास्त भर दिला जातो किंवा डायरेक्ट मग स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा अंगिक कॉमेडी केली जाते. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. अगदी टेन्शन दाखवायच्या सुद्धा आपल्याकडे टिपिकल 4 गोष्टी दाखवल्या जातात, पण त्या दाखवण्याच्या 15 गोष्टी आहेत. तर त्या कुठल्या टेन्शननुसार काय गोष्ट आपण दाखवू शकतो, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही काम करतो. आणि म्हणून ते कॅरेक्टर कदाचित जास्त वेगळं आणि युनिक दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता मी एक हिंदी कॅरेक्टर आम्ही डेव्हलप करतो आहोत एका हिंदी चित्रपटासाठी. आणि त्यामुळे ते कॅरेक्टर आता कसं डेव्हलप होईल ते नंतर जेव्हा पडद्यावर येईल तेव्हाच आम्ही त्याच्याविषयी बोलू शकू. ओके. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्यात तुमचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री. हिंदीमध्ये अमिताभ बच्चन आवडता अभिनेता, आणि अभिनेत्री नूतन. ओके. तुमचा आवडता चित्रपट? म्हणजे माझा स्वतःच सांगायचं आहे? नाही, तुम्हाला आवडलेला बघून असं किंवा काम करून पण. चिल्ड्रन ऑफ हेवन माजिदचा चित्रपट आहे, तो माझा खूप आवडीचा आहे. आणि मी काम केलेला बटरफ्लाय. ओके. टीव्ही, नाटक की सिनेमा, काय आवडेल तुम्हाला? नाटक आणि चित्रपट. ओके. अभिनयाशिवाय कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडलं असतं? पूर्वी मला एअर होस्टेस व्हायचं होतं किंवा स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायचं होतं. पण आता मला शिक्षक म्हणजे आवडतंय. मी शिकवते आणि मला खूप आवडतंय. आणि मी शिकवते ते लोकांनाही आवडतंय. ते महत्वाचं आहे. आवडतं खाद्यपदार्थ? आईच्या हातची मटकीची उसळ, आणि मी स्वतः बनवते ते बोंबील फ्राय. ओके. एका शब्दात तुम्ही तुमचं वर्णन कसं कराल? इमोशनल आणि युनिक, या 2 गोष्टी मी सांगू शकते. खूप छान. मॅडम, तुम्हाला आता मागे वळून बघताना कसं वाटतंय? झालंय माझं मागे वळून बघताना म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल, आणि पुढील 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? आतापर्यंतचा जो माझा प्रवास आहे तो मी म्हटलं तसं की तो न ठरवता जरी सुरू झाला असला तरी सुद्धा जे काम मी केलं ते मला मनाला आवडेल, रुचेल असंच काम केलं. त्यामुळे प्रत्येक कामाविषयी मी ते काम केल्याचं मला आनंद आहे, समाधान आहे. आणि पुढे
आयुष्यामध्ये तुम्ही कायम हावरट असायला पाहिजे असं मला वाटतं, की सतत काहीतरी हवं असलं पाहिजे तुम्हाला, त्याच्या मागे तुम्ही धावत राहायला पाहिजेत. आपल्याला सगळं आलं म्हणून हातवर करून बसले असं नाही, तर आपण सतत काहीतरी शोधलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि मला स्वतःला तसंच बघायला आवडतं. त्या पद्धतीनेच मी खूप वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही एका धाटणीत न अडकता. आणि यापुढे सुद्धा मला चांगलं काम करायलाच आवडेल, भरपूर काम करण्यापेक्षा चांगलं काम करायला आवडेल. मी स्वतःला कुठे बघते तर मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून काही चांगल्या भूमिका मला करायला मिळाव्यात, आणि एक ट्रेनर आपण म्हणूया, ट्रेनर म्हणून किंवा एक नॉन व्हर्बल ट्रेनर म्हणून म्हणूया आपण, मी काही चांगल्या भूमिका तयार करण्यामागे आहे हे सुद्धा मला बघायला आवडेल. ओके. डिरेक्टर म्हणून अजून काही फिल्म्स वगैरे करायचे आहेत? नाही, डिरेक्टर म्हणून मला पूर्णतः ती जबाबदारी नाही घ्यायची, कारण मला असं वाटत नाही की मी तेवढी केपेबल आहे. ज्या वेळेला मधुरवला मला वाटलं की हा, हे मला माहिती आहे, हे मी करू शकते, तेव्हाच मी त्याच्यामध्ये हात घेतला. पण अजून कुठल्या चित्रपटासाठी मला असं वाटत नाही. पण हा, मी म्हटलं तसं की एखादं मोठं कॅरेक्टर, म्हणजे आता हिंदी चित्रपट आहे, कदाचित पुढे जाऊन विदेशी चित्रपटांमध्ये सुद्धा एखादं चांगली व्यक्तिरेखा उभं करण्यासाठी जी टीम काम करते, त्या टीम मध्ये मला काम करायला आवडेल. आणि त्यासाठी माझा प्रयत्न असेल. त्यामुळे कॅरेक्टर बिल्डिंग किंवा नॉन व्हर्बलचं ट्रेनर म्हणून मला काम करायला नक्कीच आवडेल. आणि मी आता सुरू केलंय काम ते, आणि काम चालू आहे, त्यामुळे त्याच्यात थोडीशी प्रगती मी स्वतःमध्ये म्हणजे मला अपेक्षित आहे. ओके, धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून. हो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा.